नमस्कार, आप देख रहे हैं एजीपी न्यूज। बने रहिए मेरे साथ, मैं रवि थोरात। नमस्कार। यावेळेला आमच्या मध्ये पश्चिम नागपूर मतदारसंघांचे उच्च शिक्षित समाजसेवी श्री नरेंद्र जिचकारजी आमच्या मध्ये आहेत आणि आज त्यांनी तुम्ही आम्हाला वेळ दिला सर, त्याच्याकरता धन्यवाद। काही प्रश्न होते सर, तुमचा मॅनिफेस्टो आमच्याकडे होता, त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारायला पाहिजे होते। सगळ्यात पहिला प्रश्न जो लोकांकडून कारण आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, तो लोकांकडून आलेले काही प्रश्न आहेत। तुम्हाला नागपूर पश्चिम मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास कोणत्या कारणाने प्रवृत्त केले, म्हणजे व्हॉट वाज द रिझन फॉर दॅट? नाही, निवडणूक लढवण्यासाठी मी मागच्या 2019 मध्ये पण इच्छुक होतो। मी माझ्या पक्षाला रितसर त्याची मागणी केली होती आणि यावेळेस देखील मी जरी राजकीय षडयंत्रामुळे मला एक पक्षातून निष्कासित केलं तरी माझ्या कामावर आणि काही जे दिल्लीला जे नेते आहेत, जे माझे काम ज्यांना माझ्या कामाबद्दल पूर्ण कल्पना आहे, मला असं वाटलं की माझ्या नावाचा एक विचार होईल। त्याला कारण असं होतं की आज जो विधानसभेमध्ये ह्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे तो लोकसभा 2024ची लढला। 2024ची लोकसभा हारल्यानंतर स्वतःच्या मतदारसंघातनं 7000 वोटनं मागे आहे। त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्यासारखा एक कर्मठ कार्यकर्ता जो 20 ते 22 वर्षापासून समाजसेवेत आहे आणि मागच्या 10 ते 15 वर्षापासून ह्या काँग्रेस पक्षासाठी रात्रंदिवस झटत आहे, पण माझी जी अपेक्षा ती कुठं ना कुठं असं वाटतं की चुकीची निघाली आणि मला एक पर्याय नव्हता जेणेकरून मला अपक्ष उभं राहण्यासाठी मला ज्यासाठी बाध्य झालं। काँग्रेसचे माजी सदस्य या नात्याने हा निर्णय पक्षाच्या तत्वांच्या विरोधात आहे असं काही तुम्हाला वाटतं का? असं आहे, मी 1 वर्षापहिले मला पक्षातून निष्कासित केलं, हो, तर मला पक्षाचे बंधन तर लागू होत नाही, पण तरी ज्या पक्षात मी काम केलं, ज्या परिवारातनं मी डॉक्टर श्रीकांत जिचकार, विजय जिचकार, किशोर जिचकार, दामोदरराव जिचकार ह्या परिवारातून मी आलो, ज्यांनी सतत पिढ्यानपिढ्या काँग्रेसचं काम केलं, पण आज जितकी चांगली ह्या पक्षाची विचारधारा आहे, ह्या पक्षाचे नेते हे त्या पक्षासाठी खूप जास्त लॉयल नाही असं मला वाटतं। ह्या पक्षामध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की काँग्रेसचे जे नेते पक्षात राहून दुसऱ्या पक्षाला मदत करतात, त्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यांनी 22,000 परिवार डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून जोडले, त्याला त्यांनी राजकीय षडयंत्र तहत ह्या पक्षातून निष्कासित केलं। तुमचा प्रमुख विरोधक तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून कोण वाटतो? प्रमुख विरोधक असा आहे की आज जितकेही नॅशनल पार्टीज आहेत त्यांचे उमेदवार आहेत आणि मी एक फुले शाहू आंबेडकर विचाराचा एक उमेदवार म्हणून एक मोठी टक्कर मी देत आहे आणि ह्या नॅशनल पार्टीच्या उमेदवाराच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या पदयात्रेमध्ये जितके लोक नसतात त्याच्यापेक्षा एक 10 पटीनं माझ्या जनआशीर्वाद राहतात। मला ज्या प्रकारे मोठ्या संख्येने जनसमर्थन मिळत आहे, मला असं वाटतं की माझ्यासोबत कुणाची टक्कर आहे ही येणारा 20 तारखेला आपल्याला कळेल। पश्चिम नागपूर मधून निवडून आल्यास सगळ्यात पहिलं काम तुम्ही लोकांकरता काय करा? पहिलं काय आणि शेवटचं काय, आज 5 वर्षात मी काय काय काम करणार आहे ते माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज ह्या क्षेत्रामध्ये आमदाराला साजेसं काम झालेलं नाही, कारण आजही इथले जे प्रतिनिधी आहेत हे गटर आणि तुमचे गट्टू म्हणजे पेवर ब्लॉक आणि रोड मेंटेनन्सच्या वर यांचे कामं नाही आहे। खऱ्या अर्थाने आमदार म्हणून सगळ्यात पहिले ह्या क्षेत्रातलं गोरेवाडा जे नावानं इंटरनॅशनल झू आहे त्याला डेव्हलप करून एक चांगलं पर्यटन क्षेत्र कसं बनेल, जेणेकरून ह्या क्षेत्रातल्या 8 ते 10,000 युवक यांच्या कामाला रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना काही ना काही काम मिळेल। नंबर 2, आज सुरेंद्रगड जो एरिया जिथे लँडस्लाइडिंग होऊन अजूनही घरं आज धोक्यात आहे, लोकांचा जीव धोक्यात आहे, तिथं मी लँडस्लाइड कशा पद्धतीनं आपल्याला थांबवता येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे।
प्रत्येक प्रभागामध्ये एक मॉडेल स्कूल मी करणार आहे. ज्या कॉर्पोरेशन शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळा चांगल्या फॅसिलिटीज आणि चांगले टीचर्स आणून तिथं गरीब मुलांसाठी एक मॉडेल स्कूल मी करणार. मोहल्ला क्लिनिक हा जो एक कन्सेप्ट आहे, प्रत्येक प्रभागात एक मोहल्ला क्लिनिक राहील. महिलांसाठी महिलेच्या सुरक्षतेसाठी एक महिला पोलीस स्टेशन तिथं राहायला पाहिजे हे मी कल्पना दिली आहे. आणि आज युरिनलचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, खास करून महिलांसाठी. हा प्रत्येक पॉप्युलेशनच्या मागे एक जवळपास एक 10 ते 15,000 पॉप्युलेशनच्या मागे एक स्वच्छतागृह किंवा मूत्रीघर आपण ज्याला म्हणतो ते राहिलं, जेणेकरून आपल्या इथल्या महिलांना किंवा पुरुषांना देखील एक तिथं खऱ्या अर्थानं मूत्रीघरासाठी एक जागा उपलब्ध करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रातली जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी कशी कमी करता येईल. कारण 24 सप्टेंबरला मी एक महारोजगार मेळावा घेऊन एकाच दिवशी जवळपास 517 युवकांना रोजगार दिला. असेच महारोजगार मेळावे प्रत्येक 6 महिन्यात घेऊन येणाऱ्या 2 वर्षात 5,000 युवकांना कसं रोजगार मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहील. ह्या क्षेत्रातला युवक जो पोलीस भरती, सेना भरती, बँकिंग, MPSC, UPSC त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी प्रायव्हेट कोचिंग क्लासमध्ये खर्च करू शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही, त्यांसाठी एक सरकारतर्फे एक प्रशिक्षण सेंटर ज्याच्यात एक सुसज्ज डिजिटल आणि एक फिजिकल लायब्ररी राहील, जेणेकरून या क्षेत्रातला युवक तिथे त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करेल आणि एक चांगले टीचर्स हे चांगले कोचिंग ह्या गरीब मुलांना देतील, जेणेकरून ह्या क्षेत्रातली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक ऑफिसर म्हणून कार्यरत होतील. असे बरेचसे कामं जे आमदारांनी करायला पाहिजे तसे मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न सर, उद्या जर या क्षेत्रातून तुमची सीट निवडून आली तर डेफिनेटली तुम्हाला राष्ट्रीय पार्टी ज्या आहेत काँग्रेस किंवा BJP त्या अप्रोच करू शकतात, तर तुमचा कलगीतुरा कोणत्या बाजूला कौल जास्त आहे? नाही, मी अपक्ष निवडून आल्यानंतर कदाचित मी अपक्षच राहील आणि ज्याची कोणाची सत्ता बसेल त्यामध्ये माझ्या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने जे मला मदत करतील ती मदत मी त्यांच्याकडनं घेऊन माझ्या क्षेत्राचा विकास करेन. धन्यवाद साहेब. श्री नरेंद्र जिचकार यांनी आपल्याला सडेतोड उत्तरं दिले, पुरेपूर माहिती दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो. थँक्यू सर.